आज मी करणार आहे रानभाजी खुरासणी म्हणजेच तिळाची भाजी. अतिशय पौष्टिक, करायला सोपी आणि खायला अतिशय टेस्टी. भाजी साफ कशी करायची आणि भाजी करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची, काय टिप्स वापरायच्या ज्याच्यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर होईल, हे सगळं मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि करेन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एक रानभाजी बघणार आहोत, ती म्हणजे खुरासणी म्हणजेच तिळाची पालेभाजी. ही पावसाळ्यात मिळते. हिची अशी लांबट पानं असतात. ही शरीरासाठी भरपूर औषधी गुणधर्मांनी भरलेली आहे. त्याच्यातून भरपूर कॅल्शियम मिळतं, हाडांच्या दुखण्यासाठी किंवा अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगाची आहे. हिची आपल्याला भाजी साफ कशी करायची मी तुम्हाला दाखवते. तिची एक एक पानं आपल्याला तोडून घ्यायची. त्याची देठं बिलकुल घ्यायची नाही, फक्त पानं काढून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने आपल्याला ही भाजी साफ करून घ्यायची. भाजी साफ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. सगळी भाजी धुवून झालेली आहे. त्याच्यानंतर ही भाजी बारीक चिरून घ्यायची. भाजी चिरताना तिला शेपूसारखा वास येतो, म्हणजे अगदी तुम्हाला असं वाटेल की आपण शेपूची भाजी चिरतोय. त्यामुळे आपण त्याला काय करायचंय, तर थोडंसं मीठ घालायचंय. मीठ घालून भाजीला चोळून ठेवून द्यायचं. ह्याच्यामुळे भाजीला जो वास असतो तो थोडा कमी होतो. आता ही भाजी अशीच ठेवून देऊया, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. हे बघा, मी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलंय. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या फोडणी करायच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा. एक 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घेतल्या. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्याच्यामुळे कांदा लवकर मऊ होतो. हे बघा, आपला कांदा पूर्ण परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचंय. 1/2 चमचा हिंग घालायचं. तेवढीच हळद घालायची. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ भिजवलेली ती घालायची. एक 2 चमचे मी मुगाची डाळ भिजत घातली होती. 15 मिनिटात मुगाची डाळ भिजते आणि ती आपल्याला या भाजीमध्ये घालायची. तर मुगाची डाळ 1 मिनिटभर चांगली परतून घेऊया. आता याच्यानंतर आपण ही भाजी मीठ लावून ठेवली होती, आता ती हाताने थोडी चुरायची आहे. चुरल्यानंतर त्याच्यामधून पाणी निघेल, ते पाणी सगळं काढून टाकायचं. हे बघा, नुसतं दाबलं तरी सुद्धा पाणी निघते. आपण तिला थोडी चुरून घेऊया. त्याच्यानंतर त्याचा जो वास असतो, उग्र वास असतो, भरपूर शेपूसारखा वास येतो, तो थोडा कमी होतो. त्याच्या भाजी चवीला अजून छान लागते. हे बघा, सगळं पाणी काढून टाकायचं. किती पाणी निघालं तुम्ही बघू शकता. हे बघा, एवढं पाणी त्यातून निघालेलं आहे. पाणी टाकून द्यायचं. त्याच्यानंतर आता ही आपण पिळून घेतलेली भाजी हाताने चांगली मोकळी करून घ्यायची, म्हणजे भाजी करताना त्याच्यामध्ये त्या भाजीचे गुठळे राहणार नाहीत, भाजीचे गठ्ठे राहणार नाहीत, म्हणून अशी भाजी मोकळी करून घ्यायची. आता फोडणीमध्ये आपल्याला भाजी घालायची. आपली मुगाची डाळ सुद्धा चांगली परतली गेलेली आहे. याच्यामध्ये ही भाजी घालायची. तर भाजी चांगली परतून घ्यायची. आता याच्यामध्ये मीठ सुद्धा तुम्ही भाजी करताना चाखून बघायचं. आपण तिला अगोदरच मीठ लावलेलं होतं, पानांना मीठ लावून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ जास्त लागत नाही. मीठ आपण थोडंसं भाजी चाखून बघायची आणि त्याच्यानंतर लागणार असेल तरच मीठ घालायचं. हे बघा, भाजी चांगली परतून झालेली आहे. आता मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मला मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घालणार आहे. आता मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. एक 2-3 मिनिटांमध्ये आपली भाजी चांगली शिजेल.
ही भाजी तयार आहे. पोळी भाकरी बरोबर खायला अतिशय सुंदर लागते. अगदी वरण भाताबरोबर खाल्ली तरी सुद्धा भाजी छान लागते. आता ही खुरासण्याची भाजी म्हणजेच तिळाची भाजी तयार आहे. कशी वाटली खुरासण्याची भाजी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी करण राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.